प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणा सर्वांस सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, मनुष्याच्या जीवनामध्ये विश्वासाला खूपच महत्त्व असते. याच विश्वासावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. पती पत्नीचे वैवाहिक जीवन, मालक आणि कामगार यांचे संबंध, एखाद्यावर एखादी महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविणे, या व अशा अनेक गोष्टी केवळ विश्वासावर अवलंबून असतात. ख्रिस्ती जीवनामध्येही विश्वासावर खूप भर देण्यात आलेला आहे. आम्ही हे नेहमी लक्षात ठेवावे की आमच्या जीवनाचा आमच्या लेकरांवर योग्य किंवा अयोग्य प्रभाव पडत असतो. ज्याप्रमाणे आम्ही राहण्याचा वागण्याचा प्रयत्न करतो, त्याप्रमाणेच आमची लेकरेही करण्याचा प्रयत्न करीत असतात. विश्वासू जीवन जगणे आवश्यक आहे. आम्ही आज्ञाधारकही असावे. आजच्या अध्ययनात आम्ही पाहणार आहोत की राजाच्या मुलाला येशूने कसे बरे केले. येशूने काना गावात केलेले हे दुसरे चिन्ह आहे. या घटनेत आम्हाला मुलाच्या वतीने पित्याचा विश्वास कार्य करताना आढळतो. तसेच मुलगा बरा झाल्यावर त्याने आपल्या संपूर्ण घराण्याला ख्रिस्ताकडे आणलेले आम्ही पाहतो. ह्यानंतर आम्ही पुढे 5व्या अध्यायात येशूचे तिसरे कार्य पाहणार आहोत. एका पंगू माणसाला येशूने बरे केल्याची विलक्षण घटना येथे दिसते. या पंगू माणसाला येशूने शारीरिक तसेच आत्मिक आरोग्य दिलेले आम्हाला दिसते. याच घटनेनंतर आम्हाला दिसते की येशूचे विरोधक कार्य करू लागलेले आहेत. येशूचा तिरस्कार ते करू लागले. येशूला जीवे मारण्यासाठी त्यांची खटपट सुरू झालेली आम्हाला दिसून येते. आजचे अध्ययन करीत असताना निश्चितच आपल्या जीवनात उणीव आहे असा विचार येईल आणि त्याप्रमाणेच जीवनाला चालना मिळण्यासाठी काही प्रेरणाही आपल्याला मिळतील. तर मग चला प्रियांनो, आपण आजच्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही योहानकृत शुभवर्तमान ह्याच्या 4थ्या अध्यायाचे अध्ययन करीत आहोत आणि 42 वचनांपर्यंत अध्ययन आम्ही संपवलेले आहे. जर आपणाजवळ नवीन करार आहे तर अवश्य उघडा. योहानकृत शुभवर्तमान 4था अध्याय आणि 43 वचन. 43 ते 46 वचने मी आता आपणाकरिता वाचणार आहे. मग त्या 2 दिवसानंतर तो तेथून गालिलात निघून गेला, कारण येशूने स्वतः साक्ष दिली की संदेश त्याला स्वदेशात मान मिळत नाही. म्हणून तो गालिलात आल्यावर गालिलकरांनी त्याचा स्वीकार केला, कारण यरुशलेमेमध्ये सणात त्याने जे काही केले होते ते सर्व त्यांनी पाहिले होते, कारण तेही सणाला गेले होते. नंतर तो गालिलातील काना येथे पुन्हा आला. तेथे त्याने पाण्याचा द्राक्षरस केला होता. त्या स्थळी कोणी एक अंमलदार होता, त्याचा मुलगा कफरनहूमात आजारी होता. ह्या ठिकाणी श्रोत्यांनो, येशू शमरोन सोडून गालिलकडे जातो. अनेक गालिली त्याच्यावर त्याने सणाच्या वेळी काय केले ते पाहून विश्वास ठेवतात. आणि मग आम्हाला दिसतं की तो गालिल येथील कानामध्ये जातो, कारण कफरनहूम येथे एका अंमलदाराचा मुलगा आजारी असतो. ह्या ठिकाणी मुलाच्या वतीने पित्याचा विश्वास कार्य करताना आम्हाला आढळतो. श्रोत्यांनो, आमचा आणि आमच्या लेकरांचा संबंध कसा आहे, आमच्या लेकरांचा ख्रिस्ताशी व्यक्तिगत संबंध आहे किंवा नाही, ह्याची आम्ही खात्री करून घ्यायला हवी. लक्षात घ्या की आमच्या जीवनाचा आमच्या लेकरांवर योग्य किंवा अयोग्य प्रभाव पडत राहतो. 48 ते 50 वचने पुढे सांगतात. त्यावर येशू त्याला म्हणाला, तुम्ही चिन्हे व अद्भुते पाहिल्या वाचून विश्वास ठेवणारच नाही. तो अंमलदार त्याला म्हणाला, प्रभूजी, माझे मूल मरण्यापूर्वी खाली येण्याची कृपा करा. येशू त्याला म्हणाला, जा, तुमचा मुलगा वाचला आहे. तो मनुष्य येशूने त्याला सांगितलेल्या वचनावर विश्वास ठेवून निघून गेला. दुःखाची गोष्ट म्हणजे त्याने आपल्या मुलाला ख्रिस्ताच्या उपस्थितीत आणले नाही. शमरोनी स्त्री जरी श्रोत्यांनो तिचे चरित्र खराब होते, तरी तिने ह्या पुरुषांना तारणाऱ्याच्या समोर आणले. आज आमचा सुद्धा अनेकांवर प्रभाव पडत आहे. आम्ही त्या व्यक्तीला ख्रिस्ताच्या समोर आणतो किंवा नाही,
ह्याची आम्ही खात्री करून घ्यायला हवी. पुष्कळदा जेव्हा आम्ही ख्रिस्ताविषयी बोलायला हवे, तेव्हा आम्ही त्याच्याविषयी बोलणे टाळतो. आम्ही पुष्कळदा दुसऱ्या इतर गोष्टी खूप करतो, परंतु ख्रिस्ताविषयी बोलण्यासाठी आम्ही आपले तोंड बंद करतो. 51 पुढे सांगतात, आणि तो खाली जात असता त्याचे दास त्याला भेटून म्हणाले, आपला मुलगा वाचला आहे. ह्यावरून त्याला कोणत्या ताशी उतार पडू लागला हे त्याने त्यांना विचारले. त्यांनी त्याला म्हटले, काल 7व्या ताशी त्याचा ताप गेला. रोमन समयानुसार ही संध्याकाळची 7 वाजताची वेळ असावी. योहान कोणती वेळ सांगत आहे ह्याची खात्री करून घेणे कठीण आहे. 53 आणि 54 वचने सांगतात, ह्यावरून ज्या ताशी येशूने त्याला सांगितले होते की तुमचा मुलगा वाचला आहे, त्याच ताशी हे झाले असे बापाने ओळखले आणि त्याने स्वतः व त्याच्या सर्व घराण्याने विश्वास ठेवला. येशूने यहुदियातून गालिलात आल्यावर पुन्हा जे दुसरे चिन्ह केले ते हे. श्रोत्यानो, ह्या पित्याने स्वतःच्या संपूर्ण घराण्याला ख्रिस्ताकडे आणले. त्यातील प्रत्येकाला आपल्या विश्वासाची साक्ष व्यक्तिगतपणे द्यावी लागेल. पण ह्या पुरुषाने त्यांना ख्रिस्ताकडे आणले व स्वतःचा प्रभाव त्यांच्यावर पाडला. हे दुसरे चिन्ह आहे जे ख्रिस्ताने त्या ठिकाणी दाखवले. आता आपण 5व्या अध्यायाकडे वळत आहोत. ह्या ठिकाणी तिसरे कार्य आम्हाला पाहायला मिळते जे येशू ख्रिस्ताने केले. येशू एका पंगू मनुष्याला ह्या ठिकाणी बरे करतो. बेतसैदा तळ्याजवळच्या पंगू मनुष्याला येशू कशाप्रकारे बरे करतो ह्याविषयीची विलक्षण घटना 5वा अध्याय आमच्या समोर मांडतो. खरे पाहता श्रोत्यानो, हा चमत्कार ख्रिस्ताच्या सेवेतील एक महत्वाचा नवीन वळण घेणारा क्षण आहे. ह्या आश्चर्यकर्मानंतर त्याच्या शत्रूंच्या मनात त्याच्याविषयी तिरस्कार निर्माण झाला व तो तिरस्कार त्याला वधस्तंभावर खिळून मारण्यापर्यंत कायम राहिला. 16वे वचन आम्हाला सांगते, 5वा अध्याय 16वे वचन. ह्यामुळे यहुदी येशूच्या पाठीस लागले, कारण तो शब्बात दिवशी अशी कामे करीत असे. 16 ते 18 वचने आम्हाला सांगतात, येशूने त्यांना उत्तर दिले, माझा पिता आजपर्यंत काम करीत आहे आणि मीही काम करीत आहे. ह्यामुळे तर यहुदी त्याला जीवे मारावयाची अधिकच खटपट करू लागले, कारण तो शब्बात मोडीत असे. इतकेच नाही तर देवाला आपला पिता म्हणून स्वतःला देवासमान करीत असे. ह्यांच्यामध्ये शब्बात दिवसावरून संघर्ष सुरू झाला. येशूने शब्बात दिवशी जे काही केले त्यासाठी त्यांनी त्याला कधीच क्षमा केली नाही. त्यांनी त्याचा तिरस्कार केला, कारण मार्क शुभवर्तमान 2 अध्याय 27व्या वचनामध्ये त्याने म्हटले, मार्क शुभवर्तमान 2 अध्याय 27वे वचन, शब्बात मनुष्यासाठी झाला आहे, मनुष्य शब्बातासाठी झालेला नाही. त्याने शब्बात दिवशी हे कार्य केले व स्वतःला देवासमान केले म्हणून ते त्याच्याविषयी भयंकर क्रोधाने भरले. त्यांच्या मनात त्याला मारण्याचे विचार भरलेत. शब्बात दिवस व त्याने स्वतःला देवासमान केले म्हणून ते त्याचा भयंकर तिरस्कार करू लागलेत. स्वतःला देवासमान करणे हे स्पष्टपणे देवत्वाचा दावा करणे होते. आपण प्रभू येशू ख्रिस्ताविषयी असहमत होऊ शकता, पवित्र वचनांविषयी सुद्धा असहमत होऊ शकता, परंतु ह्या सरळ शब्दांवर दुसरे काही म्हणू शकता का की तो स्वतःला देवासमान करीत असे? जर हे देवत्वाचा दावा करणे नाही, तर मला माहीत नाही श्रोत्यानो की कोणी देवत्वाचा दावा दुसऱ्या कशा प्रकारे करू शकतो. आता अध्यायाच्या सुरुवातीकडे जाऊया. त्याची सुरुवात यहुद्यांच्या सणाद्वारे होते. प्रश्न हा उठतो की हा सण कोणता होता? हा बहुधा वल्हांडण सण असावा. लक्षात घ्या की यहुद्यांचे 3 मोठे सण होते. अनुवादाचे पुस्तक 16वा अध्याय आणि 16वे वचन आम्हाला सांगतं. अनुवादाचे पुस्तक 16वा अध्याय 16वे वचन, तुझा देव परमेश्वर जे स्थान निवडील तेथे वर्षातून 3दा म्हणजे बेखमीर भाकरीचा सण, सप्ताहांचा सण आणि मानवाचा सण, ह्या तिन्ही सणात तुमच्यातील सर्व पुरुषांनी त्याच्यासमोर हजर राहावे, पण कोणीही परमेश्वरासमोर रिक्त हस्ते येऊ नये. योहान शुभवर्तमान ह्याच्या 2 अध्यायामध्ये आम्हाला वल्हांडण सण दिसतो व योहान शुभवर्तमान 7वा अध्याय ह्यामध्ये निवास मंडपाचा सण आम्हाला पाहायला मिळतो. बरेच लोक ह्या सणाला पेंटिकॉस्टचा सण मानतात. आम्हाला सांगण्यात आलेले नाही
कारण ह्या ठिकाणी ती गोष्ट महत्वाची नाही. 5 अध्याय 1 ते 3 मी आता आपणाकरिता वाचत आहे. योहान कृष्णवर्तमान 5 अध्याय 1 ते 3. त्यानंतर यहुद्यांचा सण होता, तेव्हा येशू वर यरुशलेमेस गेला. यरुशलेमेत मेंढरे दरवाजाजवळ एक तळे आहे, त्याला इब्री भाषेत बेतसदा म्हणतात. त्याच्याजवळ 5 पडवे आहेत. त्यामध्ये रोगी, आंधळे, लंगडे, लुळे ह्यांचा मोठा समुदाय पडलेला असे. ते पाणी हालण्याची वाट पाहत असत. आता हा खरोखर मेंढरे दरवाजा होता आणि त्या ठिकाणी एक तळे होते. ती बाजाराची जागा नव्हती. बेतसदा ह्या शब्दाचा अर्थ आहे जैतुनाचे घर, कृपेचे घर. आणि त्याला 5 पडव्या होत्या, अर्थात 5 वरांडे होते. त्यात अनेक भिकारी राहत असत. त्यांच्या अंगात ताकद नसे, कारण हे लोक बहुधा अपंग असत आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये शक्ती नसे की ते स्वतःहून काही करू शकत. 4 वचन आम्हाला चांगल्या प्रतिलिपीमध्ये सापडत नाही. ह्याचा अर्थ असा नाही श्रोत्यानो की मी वचनाच्या पूर्णतेवर विश्वास ठेवित नाही, परंतु ह्यापेक्षा अधिक महत्वाचे असे काही आहे आणि ह्याचे स्पष्टीकरण मी आपणाला देऊ इच्छिते. 4 वचन बघा. कारण की देवदूत वेळोवेळी तळ्यात उतरून पाणी हलवित असे आणि पाणी हलविल्यानंतर त्यात प्रथम जो जाई त्याला कोणताही रोग असला तरी तो बरा होत असे. ते अर्थात हे आंधळे, लंगडे, अपंग लोक तेथे का होते ह्याचे हे स्पष्टीकरण आहे. काही प्रसंगी स्वर्गातून दूत येऊन ते पाणी हलवतो असा त्यांचा विश्वास होता. तव सहवास घडावा प्रभु रे, क्षणभर विरह नसावा. तव सहवास घडावा प्रभु रे, क्षणभर विरह नसावा. तव सहवास घडावा. राहो सुंदर सदनी नगरी, किंवा राणी पर्वत कुहरी. राहो सुंदर सदनी नगरी, किंवा राणी पर्वत कुहरी. देह विभो हा माझा, देह विभो हा माझा. कोठेही मग स्वर्गच जीवा. तव सहवास घडावा प्रभु रे, क्षणभर विरह नसावा. तव सहवास घडावा. मृदुल फुलांची सुखकर शय्या, किंवा प्रस्तर खंड निजाया. मृदुल फुलांची सुखकर शय्या, किंवा प्रस्तर खंड निजाया. हृदयात तवटे कोणी असता. हृदयात तवटे कोणी
असता कष्ट न शब्द शब्द हि ठावा तव सहवास कळावा प्रभु रे क्षणभर विरह नसावा तव सहवास घळावा प्रभु रे क्षणभर विरह नसावा तव सहवास घळावा. मानसिक रूपाने ते बरे झाले असतील असे वाटते. आज सुद्धा असेच घडते. अनेक लोक बरे होतात जे मानसिक रूपाने आजारी असतात, अज्ञान व अंधविश्वासाने भरलेले असतात. श्रोत्यानो, ज्या प्रकारे प्रभू येशूने त्या दिवसात लोकांना बरे केले, त्या प्रकारे तो आज सुद्धा लोकांना बरे करतो. 5वं वचन बघा. तेथे 38 वर्षे आजारी असलेला कोणी एक माणूस होता. आमचे लक्ष आता एका माणसाकडे वेधण्यात येत आहे. तो 38 वर्षांपासून त्या आजाराने पीडित होता. 38 पेक्षा त्याचे वय अधिक होते. त्याची ती स्थिती त्याच्या स्वतःच्या पापांमुळे होती. 14व्या वचनात प्रभू येशूने त्याला म्हटले, वाचूया श्रोत्यानो, 14वे वचन. त्यानंतर तो मंदिरात येशूला भेटला, तेव्हा तो त्याला म्हणाला, पहा, तू बरा झाला आहेस. आतापासून पाप करू नको, करशील तर तुझे पूर्वीपेक्षा अधिक वाईट होईल. आपण या लाचार व्यक्तीच्या परिस्थितीची कल्पना करू शकतो. पूर्ण वेळ त्याचे डोळे त्या पाण्याकडे लागून असत. कधी पाणी हलेल आणि कधी मी त्या पाण्यात जाईन, कारण त्याने अनेकांना बरे होताना पाहिले होते. आमच्या प्रभूला त्याची ती अवस्था पूर्णपणे माहीत होती आणि आमचा प्रभू कशा प्रकारे त्याच्याकडे जातो ते आपण पाहूया. 6वं वचन आम्हाला सांगतं, येशूने त्याला पडलेले पाहिले आणि त्याला तसे पडून आता बराच काळ लोटला आहे हे ओळखून त्याला म्हटले, तुला बरे होण्याची इच्छा आहे काय? एखाद्या आजाऱ्या व्यक्तीला अशा प्रकारे प्रश्न करणे खरोखर विचित्र वाटते, होय ना श्रोत्यानो? पहिली गोष्ट, येशू त्याच्या मनात आशा निर्माण करू इच्छित होता. ती व्यक्ती पूर्णपणे हताश झालेली होती. दुसरी गोष्ट, प्रभू येशू ख्रिस्त त्या व्यक्तीचे डोळे, त्याची नजर त्या तलावावरून काढू इच्छित होता, जेणेकरून त्याने येशूकडे पाहावे. मला वाटतं ह्या माणसाने तेथे येणाऱ्या कोणाकडे कधीच पाहिले नसावे, दुसरे काहीच पाहिले नसावे, कारण पूर्ण वेळ त्याची नजर त्या पाण्याच्या हालण्याकडे लागलेली असे. येशूच्या प्रश्नाने तो नक्कीच एकदम चकित झाला असेल आणि साहजिकच असा प्रश्न करणाऱ्याकडे त्याने वर पाहिले असेल. अर्थातच कोण बरे होऊ इच्छिणार नाही, परंतु तो म्हणतो की माझी समस्या तर ही आहे की पाणी हालताच त्या तळ्यात मला टाकणारा कोणीच नाही. मला कोणाची तरी गरज आहे, कोणीतरी माझी मदत करायला हवी. आज श्रोत्यानो, अनेक लोकांची अशी स्थिती आहे, जे त्या तळ्याकडे टकटकी लावून काहीतरी घडण्याची वाट पाहत आहेत. काही लोक काहीतरी विशेष घडण्याची वाट पाहत आहेत, तर काही ख्रिस्ताविषयी निर्णय घेण्यामध्ये वेळ लावत आहेत. ते ख्रिस्ताकडे वळण्याकरिता तयार नाहीत. ते काहीतरी भावनात्मक होईल ह्याची वाट पाहत आहेत. काही लोकांची दृष्टी त्यांच्या व्यापारावर आहे. ते वाट पाहत आहेत की काहीतरी चमत्कारिक असे घडेल आणि ते श्रीमंत होतील, त्यांना खूप पैसा मिळेल. अनेक लोक एखाद्या व्यक्ती विशेषकडे लक्ष ठेवून आहेत आणि त्यांना असं वाटतं की त्या व्यक्तीच्याद्वारे आम्हाला काहीतरी प्राप्त होईल. 7वं वचन बघा. त्या दुखणेकऱ्याने त्याला उत्तर दिले, महाराज, पाणी उसळते तेव्हा मला तळ्यात सोडावयास माझा कोणी माणूस नाही. मी जातो ना जातो, तोच दुसरा कोणीतरी माझ्या आधी उतरतो. ही फार दुःखद अशी कहाणी होती. प्रभू येशू ख्रिस्त त्याला त्या तळ्यापासून दूर करणार होता. येशूकडे दृष्टी टाकताच काही चमत्कारिक असे घडणार होते. 8वं वचन बघा. येशू त्याला म्हणाला, उठ, आपली बाज उचलून घेऊन चालू लाग. त्याने त्याला उठण्याकरिता आणि आपली बाज उचलून घेऊन चालण्याकरिता सांगितले. त्याला त्या तळ्याजवळची जागा दुसऱ्या कोणाला तरी द्यायची होती. बाज उचलून, कारण त्या ठिकाणी त्याची तीच अवस्था पुन्हा होईल ह्याची शंका नव्हती. तो पुन्हा त्या अवस्थेत जाणार नव्हता, कारण प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला पूर्ण आरोग्य दिले होते. शत्रू
तो मनुष्य शब्बात दिवशी खाट उचलून चालू लागला म्हणून त्याची निंदा करू लागले. तो बरा झाला ह्याचे हे एक प्रमाण होते. आपण 9 ते 13 वचने पाहूया. 9 ते 13 वचने सांगतात, लागलाच तो माणूस बरा झाला व आपली बाज उचलून चालू लागला. त्या दिवशी शब्बात होता. ह्यावरून यहुदी त्या बऱ्या झालेल्या माणसाला म्हणाले, आज शब्बात आहे, बाज उचलणे तुला योग्य नाही. त्याने त्यांना उत्तर दिले, ज्याने मला बरे केले त्यानेच मला सांगितले की आपली बाज उचलून घेऊन चालू लाग. त्यांनी त्याला विचारले, आपली बाज उचलून चाल असे ज्याने तुला सांगितले तो कोण माणूस आहे? तो कोण आहे हे त्या बऱ्या झालेल्या माणसाला ठाऊक नव्हते, कारण त्या ठिकाणी लोक समुदाय असल्यामुळे येशू निसटून गेला होता. ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं की कशा प्रकारे हे लोक प्रभू येशूविषयी काही ना काही कारण शोधत होते आणि त्याला पकडण्याकरिता संधी शोधत होते. ही व्यक्ती शब्बात दिवशी आपली बाज घेऊन चालू लागली म्हणून धार्मिक पुढारी नाराज झालेत. हे किती विक्षिप्त आहे. आमचा प्रभू फार चमत्कारिक रीतीने गर्दीपासून दूर गेला, कारण ज्या व्यक्तीला आरोग्य प्राप्त झाले होते त्याला खरोखर माहीत नव्हते की त्याला कोणी आरोग्य दिले आहे. हा अपंग मनुष्य कित्येक वर्षांपासून प्रतीक्षा करीत होता, तळ्याकडे दृष्टी लावून होता, आणि एक दिवस प्रभू येशू देवाचा कोकरा त्या ठिकाणी आला आणि त्याने त्याला पाहिले. नंतर त्या माणसाने येशूला पाहिले. अपंग मानव सर्व सामर्थी मानवाला भेटला. मला एका गोष्टीचे आश्चर्य वाटते श्रोत्यानो, की त्या वरांड्यामध्ये अनेक लोक होते, त्यांना आरोग्य प्राप्त झाले नाही. आज अनेक लोक आहेत ज्यांचे तारण झालेले नाही. काय ख्रिस्त त्यांचे तारण करण्याकरिता इच्छुक नाही? तो इच्छुक आहे, परंतु त्यांनी ख्रिस्ताकडे पाहिलेले नाही. अद्यापही ते ख्रिस्ताकडे दृष्टी करण्यास तयार नाहीत. ते फक्त काहीतरी घडावे ह्याची वाट पाहत आहेत. 14 ते 16 वचने पुढे आम्हाला सांगतात, त्यानंतर तो मंदिरात येशूला भेटला, तेव्हा तो त्याला म्हणाला, पहा, तू बरा झाला आहेस. आतापासून पाप करू नको. करशील तर तुझे पूर्वीपेक्षा अधिक वाईट होईल. त्या माणसाने जाऊन यहुद्यांना सांगितले, ज्याने मला बरे केले तो येशू आहे. यामुळे यहुदी येशूच्या पाठीस लागले, कारण तो शब्बात दिवशी अशी कामे करीत असे. बेतसैदाच्या तळ्याजवळ आमच्या प्रभूने त्याला शारीरिक रूपाने बरे केले, परंतु त्याच्या आत्म्याला त्याने मंदिरात बरे केले. त्याची सर्व समस्या पापामुळे निर्माण झालेली होती. पहिल्यांदा प्रभू येशूने त्याला चांगले शरीर दिले व नंतर त्याला चांगला आत्मा दिला. त्याला ख्रिस्ताची ओळख पटली व नंतर येशू कोण आहे हे तो इतरांना सांगू शकला. श्रोतनो, ह्या घटनेमुळे येशूचे शत्रू येशूचा अधिक तिरस्कार करू लागले. जेव्हा योहान यहुदी असे संबोधतो तेव्हा तो यहुद्यांच्या धार्मिक पुढाऱ्यांविषयी बोलतो. ह्याच वेळेपासून हे धार्मिक पुढारी येशूचा छळ करू लागले आणि त्याला मारण्याची संधी शोधू लागले. 17 वचन, येशूने त्यांना उत्तर दिले, माझा पिता आजपर्यंत काम करीत आहे आणि मीही काम करीत आहे. जेव्हा तो पुरुष पापाच्या गर्तेत पडला तेव्हा प्रभू येशू व पिता परमेश्वर शब्बात दिवशी विश्राम करू शकले नाहीत. जरी श्रोत्यानो, सृष्टीच्या निर्मितीनंतर परमेश्वराने विश्राम केला, तरी मानवाच्या निर्मितीनंतर त्याने विश्राम केला नाही, कारण मानव पापाच्या खोल गर्तेत पडला. 18 वचन, ह्यामुळे तर यहुदी त्याला जीवे मारावयाची अधिकच खटपट करू लागले, कारण तो शब्बात मोडीत असे. इतकेच नाही, तर देवाला आपला पिता म्हणून स्वतःला देवासमान करीत असे. श्रोत्यानो, आज सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त आपणाला शारीरिक आत्मिक आरोग्य देण्याकरिता तयार आहे. काय आपण त्याच्याकडे दृष्टी लावण्यास तयार आहात? काय आपण त्याच्याकडे पाहिलेले आहे की तो आपणाला आपल्या पापांपासून, सर्व शारीरिक आजारांपासून बरे करू शकतो? विश्वासाने त्याच्याजवळ या. तो सर्व काही करण्याकरिता समर्थ आहे. जर आपणाला पापांची क्षमा हवी आहे, तारणाचे आश्वासन हवे आहे, तर फक्त प्रभू येशू ख्रिस्तच मार्ग, सत्य आणि जीवन आहे. त्याच्याकडे या. त्याच्या हातात आपले संपूर्ण जीवन समर्पित करा. प्रभू परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ. हा कार्यक्रम
आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रभूची स्तुती असो. प्रियानो, माझी खात्री आहे की आजचे अध्ययन आपणास आवडले असेल. आज अनेक लोक आपल्याच जीवनात रममाण झालेले आहेत. समस्या, चिंता, काळज्या या गोष्टींनी त्यांना घेरलेले आहे, वेढलेले आहे. त्यांचे लक्ष इतर कोठेच नाही. अनेक लोक आपल्या जीवनात अचानक काहीतरी चमत्कार घडावा अशा प्रतीक्षेत जगत आहेत. आज या लोकांनी येशूकडे पाहण्याची गरज आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या पापात आम्ही खितपत पडलेलो आहोत त्यामधून आमची सुटका होण्याची गरज आहे. येशू सर्व सामर्थ्य आहे, तो हे करू शकतो. आम्हाला निर्णय घ्यावा लागेल. आज आमचा निर्णय काय आहे? येशू आम्हाला शारीरिक आणि आत्मिक आरोग्य देऊ इच्छितो. तो आजही आमच्यासाठी कार्य करायला तयार आहे. आज आपण विश्वासामध्ये वाढण्याचा प्रयत्न करूया. आम्ही योग्य प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करूया. पंगू मनुष्याने योग्य प्रतिसाद दिला आणि त्याचे जीवनच बदलून गेले. काही प्रश्न मी तुमच्या समोर ठेवू इच्छितो. आमचा आणि आमच्या लेकरांचा संबंध कसा आहे? आमच्या लेकरांचा ख्रिस्ताशी वैयक्तिक संबंध कसा आहे? आम्ही आमच्या सर्व गोष्टी प्रभूच्या समोर, आमच्या तारणाऱ्याच्या समोर आणलेल्या आहेत काय? आज आम्ही आज्ञाधारक आहोत काय? आज आम्हाला आरोग्याची गरज आहे काय? प्रियानो, आज आपण आपल्या अंतःकरणाचे परीक्षण करूया. देव करो आजचे अध्ययन आम्हा प्रत्येकासाठी फलद्रूप हो. आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ आमच्यावरती दया आणि कृपा करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, आम्ही पुन्हा एक वार तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. होय प्रभूजी, दररोज तू आम्हाला उपासना या कार्यक्रमाच्या द्वारे तुझ्या जवळ येण्याची संधी देतोस. तुझ्या वचनांच्या द्वारे तू आम्हाला शिकवतोस. आम्ही खरोखर तुझे मनापासून आभार मानतो. आज तू आम्हाला प्रवृत्त केलेला आहेस की आम्ही विचार करावा. खरंच आमचं आणि आमच्या लेकरांचं नातं कसं आहे, संबंध कसे आहेत? ज्या गोष्टी आम्ही आईवडील करतो त्या गोष्टींचंच अनुकरण आमची लेकरं देखील करतात. आणि म्हणून प्रभूजी, आम्हा प्रत्येक आई वडिलांना तू मार्गदर्शन कर की आमच्याद्वारे केवळ योग्य आणि योग्य गोष्टीच आमच्या लेकरांसमोर येतील. प्रभूजी, त्यांच्याद्वारे त्यांचं जीवन बदलेल, त्यांच्या जीवनाला एक चांगली शिस्त लागेल. होय प्रभूजी, आमच्या सर्व लेकरांनी आणि आम्ही सुद्धा तुझ्या आज्ञेमध्ये राहण्याचा प्रयत्न करावा. प्रभूजी, आमच्यातली उणीव तू काढणारा देव आहेस आणि म्हणून आम्ही तुला विनंती करतो, तू आम्हाला आशीर्वादित कर. या विनंत्या, मागण्या धन्य तारक प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो म्हणून तू ऐक. आमेन. परमेश्वर आपणास आशीर्वादित करो.